महाराष्ट्राच्या नाही, पण मग भविष्याच्या उदय बाबतीत सामंतांनी आज अशा पद्धतीने विधान का केलेलं आहे की काँग्रेसचे खासदार आमच्या संपर्कात आहेत? नाही, आता तो राजकारणाचा भाग झाला, पण मोदी साहेबांना जे भेटलेत शिंदे साहेब, तर महाराष्ट्राच्या विकासाच्या विषयावर बाकीचे विषय असतील त्याच्यावर चर्चा झाली असेल. एक खासदार पक्षात घेतला का नाही घेतला का ही चर्चा मोदी साहेबांच्या पुढे ही काही चर्चा नसेल. पण जे काय बोलले असेल तर तो पक्षाचा जो तो पक्ष आपला वाढवण्याचा प्रयत्न करतो, तो मोदी एकनाथ शिंदे साहेब करताना आपण आता गेल्या 5-6 वर्षांमध्ये बघतोय. पण मग हे ऑपरेशन टायगर ठाकरेंच्या शिवसेनेसाठी कुठेतरी राबवलं जात आहे का आणि नाव वेगळ्याच पक्षाचं घेतलं जात आहे असं काही आहे? नाही, आता विषय असा आहे की निवडणुका अजून बरेच पुढे आहेत, त्यामुळे आता हे असं काय बऱ्यापैकी मला वाटत नाही की कुठले खासदार कुठल्या पक्षात जातील, कुठले खासदार येतील. पण राजकारणामध्ये काय सांगू शकत नाही, काय होऊ शकतं. तसं त्यांच्या डोक्यामधली काय कल्पना असेल, पण मला नाही वाटत की हे सगळं त्यांच्या डोक्यात असेल. पण कोणतरी चर्चेमधनं बोलत असेल आणि ते चर्चेच्या नंतर आपल्यापर्यंत ती बातमी पोहोचते आणि तेव्हा मग चर्चा घडून आणली जाते आणि तशी आज आपण चर्चा करतोय. पण कुठल्याही पक्षाला स्वतःचा पक्ष वाढवण्यासाठी किंवा कार्यकर्ते घेण्यासाठी जो तो आपले प्रयत्न करत असतो, तो एक प्रयत्न असू शकतो. बर प्रशांतजी, तुम्ही काय म्हणाल? इतकं मोठं विधान खरं तर केलेलं आहे आज उदय सामंतांनी, ते असंच एक राजकारण म्हणून केलंय असं तुम्हालाही वाटतंय का? असं आहे की आता महाराष्ट्राच्या देशातल्या सगळ्या कायदे तज्ज्ञांच्या मते आता जी जे काही एकूणच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथरावजी शिंदे यांच्या शिवसेनेतल्या केसचा जो निकाल येणाऱ्या काही दिवसांमध्ये अपेक्षित आहे, त्याच्यामध्ये मान्यता उद्धवजी ठाकरे साहेबांच्या बाजूने लागू शकतो. अशा प्रकारचं एकूणच सगळ्यामध्ये जनमत आहे किंवा कायदेशीर सध्या मोठ्या मोठ्या बॅरिस्टर आणि सगळ्यांचं ज्यांची मोठी प्रॅक्टिस आहे त्यांचा सगळ्यांचा दावा आहे. अशा अनुषंगाने आपली सेना विचलित होऊ नये या ठिकाणी पुन्हा एकदा माननीय पंतप्रधान आणि त्यांच्या पक्षाला मी किती मोठा आहे, मी आमकी किती माणसं फोडू शकतो, अशा प्रकारचं एक कुठेतरी नाही का आभास निर्माण करण्याचा केविलवाना प्रयत्न आहे. त्याच्या पलीकडे काहीच विषय नाहीये. कुठेतरी नाही का भाजप इम्प्रेस व्हावं आणि मग कुठेतरी मी असं म्हणणार नाही, न्यायालयीन व्यवस्थेवर माझा आजही विश्वास आहे, पण त्याच्यावर कुठेतरी इन्फ्लुएन्स नाही का निर्माण करण्याचा हा म्हणजे बालिशपणा असं माझ्यासारख्याला वाटतं. कारण की एक कॉमन सेन्स आहे. अलीकडच्या काळात सोशल प्लॅटफॉर्म असेल, बाकीच्या सगळ्या माध्यमांमध्ये माननीय नरेंद्र मोदी सरकारवर प्रचंड या ठिकाणी टीका होतीये किंवा त्यांच्यावर या ठिकाणी इतके मीम्स निघतायत, नालीतल्या गॅसवर नका चेष्टेचा भाग झालेला आहे. नाही, नक्कीच हा विषय सध्या चाललेलाच आहे प्रशांतजी, पण त्याचबरोबर महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हा जो पक्ष आणि चिन्हाचा संघर्ष आहे तो दोन शिवसेनांमधला आहे. मग असं असताना काँग्रेसचं नाव अचानक घेऊन तुम्हाला मध्ये का खेचला आज? नाही, मुळात विषय असा पुन्हा एकदा सांगतो की मी आता शिवसेना सोडा, मी काँग्रेसचे खासदार फुटू शकतो किंवा इतर पक्षाचे खासदार फुटू शकतो. अशा प्रकारचे एक नका चित्र निर्माण करून कुठेतरी सिंपती म्हणा किंवा त्या केसच्या बाजूने आपल्या बाजूने सरकार उभं करण्याचा हा प्रयत्न आहे असं माझ्यासारख्याला वाटतं. कारण की आता हा येणाऱ्या काही दिवसावरच नका हा विषय ठेपलेला आहे. येणाऱ्या 20-25 दिवसामध्ये हा निकाल पुढे येईल आणि मला खात्री आहे की मेरिटनुसार हा मान्य उद्धव साहेब ठाकरेंच्याच बाजूने निकाल लागेल. अशा परिस्थितीमध्ये अजूनही आम्ही राजकारणामध्ये काहीतरी उलथापालथ करू शकतो. अशा प्रकारचा एकूणच नका दिखावा करण्याचा हा उदय सामंत किंवा त्या शिंदेच्या शिवसेनेचा प्रयत्न असं आमचं थेट सांगणं आहे. बरं, रवींद्रजी, तुम्ही काय म्हणाल? हा केवळ केसच्या संदर्भात असलेला दिखावा आहे पक्ष आणि चिन्हाच्या? नाही, आता प्रशांत आता बोलतात ते त्याला थोडं मी बोलतो. जर तर राजकारणामध्ये काय चालत नाही, कारण निकाल लागेल नाही लागेल मग हे होईल ते होईल. राजकारणामध्ये जर तर काय चालत नाही आणि उदय सामंत जर बोलत असतील तर त्याला काहीतरी वस्तुस्थिती असेल. ते शिवसेना शिंदे गटाचे नेते आहेत आणि आतापर्यंत त्यांनी बरेच आमदार असतील, नगरसेवक असतील, काही लोकांना पक्षामध्ये घेतलं आणि त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळं सगळं आता राजकारणामध्ये कोणालाही वाटतं की मला काहीतरी मिळलं पाहिजे, काहीतरी झालं पाहिजे, माझा विकास झाला पाहिजे आणि ह्या विकासामध्ये कुठल्या तरी एखाद्या खासदाराचं नाव आलं नाही, पण त्याला वाटत की मला आता ह्याच्यामध्ये गेलं पाहिजे, माझ्या भागाचा विकास आहे, माझ्या जनतेचा विकास आहे, नागरिकांचा विकास आहे आणि त्या भागातील विकास कामांसाठी आता तयारी करणार. तर किती वर्ष आपण विरोधामध्ये राहायचं आणि त्याच्यामध्ये जनतेला आपण न्याय देऊ नाही शकलो तर पुढच्या निवडणुकीला काय तोंड द्यायचं जनतेसमोर, हाही विषय त्या खासदाराच्या समोर असू शकतो. त्यामुळे सामंत साहेबांशी त्यांची चर्चा झाल्याचं ना, सामंत साहेब बोललेत तर ते 100% जर बोलले तर 100% तो जे खासदार असतील ते
त्यांच्या जवळ येऊन त्यांच्यामध्ये सामील होतील. बरं, पण मगाशी तुम्ही म्हणालात की हे केवळ राजकारण आहे, आता तुम्ही म्हणतायत कदाचित याच्यामध्ये तथ्य असू शकतं, पण हाच जागा घेऊन मला असं विचारायचं आहे प्रशांतजींना की प्रशांतजी, आसाममध्ये नगाव मतदारसंघातनं काँग्रेसचे प्रद्युत बोरदोलोई यांनी आज सकाळीच आपल्या खासदारकीचा राजीनामा दिलाय. तुम्हाला अशी खात्री आहे का की उरलेली जी 2-3 वर्ष आहेत केंद्र सरकारची सुद्धा आणि महाराष्ट्र सरकारची सुद्धा आणि विविध राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे, ते बघता असा पॅटर्न अनेक राज्यांमध्ये राबवला जाणार नाही आणि काँग्रेस इंटॅक्ट राहील? नाही, मुळात विषय असा आहे की 2014 असेल, 19 असेल, 24 असेल, काँग्रेसचे या राज्यातले या देशातले खासदार कुठल्या लाटेवर निवडून आलेले नाहीत, तर काँग्रेसच्या विचारधारेवर काँग्रेसला मानणारी नाही का जी काय वोट बँक आहे त्या जीवावर निवडून आले. आणि हे खासदारांना सुद्धा माहिती आहे. मुळात सगळ्या आमच्या खासदारावर आमचा प्रचंड विश्वास आहे. अशा प्रकारे कुठलाही खासदार नाही का चुकीच्या दृष्टीने नाही का त्या ठिकाणी पाऊल उचलणार नाही याचा ठाम विश्वास आहे. राहिला विषय आसामचा, ज्या खासदारांच्या संदर्भात तुम्ही नाही का या ठिकाणी भाष्य केलं, तिथे मात्र आता निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. तिथे कुठेतरी तुम्हाला भावी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अशा कॅटेगरीत आम्ही नेऊ, अशा प्रकारे चुचकारून या ठिकाणी आमिष दाखवून केलेला हा प्रयत्न असं माझ्यासारख्याला वाटतं. त्याच्यामुळे आजचा हे पुढची 2-3 वर्ष, मी पुन्हा एकदा सांगतो, अजून नाही का डिलिमिटेशन व्हायचंय. मे बी डिलिमिटेशन झाल्यानंतर निवडणुका प्रीपोन सुद्धा होऊ शकतात, म्हणजे 2029च्या अगोदर सुद्धा निवडणुका येऊ शकतात. पण खूप कमी काळ राहिलाय. अशा परिस्थितीमध्ये कुठल्याच पक्षाचा खासदार, म्हणजे खास करून आमच्या काँग्रेस पक्षाचा खासदार, भाजपची आता एकूणच जी काय लोकप्रियता घसरत चालली आहे त्या पार्श्वभूमीवर भाजपही जॉईन करणार नाही आणि आमचाही पक्ष सोडणार नाही याची आम्हाला नाही का एकूणच ठाम खात्री सुद्धा आहे आणि तो विश्वास सुद्धा आहे. बरं, नक्कीच प्रशांतजी, तुम्ही म्हणताय की महाराष्ट्रामध्ये आता तरी निवडणुका नाही आहेत, त्यामुळे अशा पद्धतीचा प्रकार इथे घडण्याची शक्यता कमी आहे आणि त्याचबरोबर पक्षाशी प्रामाणिकपणा आहे, पण त्याचबरोबर 24 तास जे पॉलिटिक्स चालू असतं त्याच्यामध्ये काय घडेल पुढच्या क्षणाला हे सांगता येत नाही. अर्थात आपण त्याच्याकडे लक्ष ठेवूनच असू. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल. आणि यानंतर थेट जाऊयात पोल सेंटरला, पाहूयात पहिल्या प्रश्नावरती महाराष्ट्राचा कौल काय आहे. एकूण 28,000 मतं आज याच्यासाठी आलेले आहेत आणि पुन्हा एकदा फोडाफोडीचं राजकारण होणार का आणि कुठल्या पक्षाचे खासदार फुटणार याच्यावरती काँग्रेसचे 19%, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे 17% आणि तिसरा ऑप्शन आहे ठाकरेंची शिवसेना आणि त्याला सर्वात जास्त पर्सेंटेज आहे. 41% लोकांना असं वाटतंय की तिथले खासदार फुटण्याची शक्यता जास्त आहे. आणि याबरोबरच 0 आवरमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर युद्धाचे अपडेट्स जाणून घेऊया. पाहत रहा एबीपी माझा.